चांदणं आणि सोनं. एकदा गावातल्या एका छोट्या मुलीचं नाव होतं सोनाली. ती रोज संध्याकाळी अंगणात बसून चंद्राकडे पाहायची. आई म्हणायची, आज झोपू दे ग, सकाळी शाळा आहे. पण सोनाली म्हणायची, आई, मला चंद्राशी बोलायचं आहे. एक दिवस आला कोजागिरी पौर्णिमेचा. सगळं गाव दूध पोहे बनवण्यात, चांदणं मघण्यात आणि गाणी म्हणण्यात मग्न होतं. सोनालीनं पण तिचा लहानसा वाडगा घेऊन छपरावर बसली. ती चंद्राकडे बघून म्हणाली, चांदोबा, तू आज खूप सुंदर दिसतोस. चांदोबा हसला आणि म्हणाला, सोनाली, आज माझी खास रात्र आहे. मी सगळ्यांना सुख आणि समृद्धी देतो. पण सांग ना, तुला काय हवंय? सोनाली थोडं विचार करून म्हणाली, मला सोनं नको, पण सगळ्या लोकांच्या घरात आनंद हवा. चांदोबानं तिच्यावर प्रेमानं चांदणं पसरवलं. सकाळी उठल्यावर सोनालीनं पाहिलं, गावात सगळे आनंदात हसतायत. कुणाचं भांडण नाही, सगळीकडे शांती. आईनं हसून विचारलं, काय ग सोनाली, चांदोबानं तुला काय दिलं? ती म्हणाली, आई, चांदोबानं सोनं नाही दिलं, पण मनातलं चांदणं दिलं.